राज्यामध्ये अवकाळी पावसाचा जो काही परिणाम आहे तो दिसतोय, नुकसान मोठ्या प्रमाणावर झालं आहे। कृषी मंत्री राज्याची कुठं दिसत नाही आहेत। काय स्थिती एकूणच दिसते जिल्ह्याबरोबर राज्यात? मला वाटते राज्यामध्ये गेले 8 दिवस हा अलर्ट होता। हा अलर्ट असतानासुद्धा राज्यामध्ये कृषी सहाय्यकांचा संप चालू होता। मला वाटते कृषी डिपार्टमेंटनं पहिला हा संप दुर्लक्षित केला आणि तो दुर्लक्षित केला नसता तर कदाचित या राज्यातले पंचनामे आता 50% पूर्ण झाले असते। मुळात राज्य शासनानं ताबडतोबीनं कृषी सहाय्यकांच्या विषयासंदर्भातला निर्णय घेणं अभिप्रेत होतं। म्हणजे डोक्यावरून पाणी वाहून गेल्यावर त्यांच्या मागण्या मान्य करणं हे दुर्दैव आहे। म्हणजे याचा अर्थ शासनाची भूमिका शेतकऱ्यांच्या प्रति किती कशा पद्धतीची आहे हे त्यांच्या कृतीतून साधारणपणे दिसून येतं। आणि म्हणून आमची मागणी आहे की 50,000 रुपये हेक्टरी हे शेतकऱ्याला या ठिकाणी मिळावेत। भुईमुग असू दे, सूर्यफूल असू दे, मक्का असू दे, उन्हाळी पिकं सगळी गेलेली आहेत। अनेक ठिकाणी ढगफुटीमुळं जमिनी खचलेल्या आहेत, वाहून गेलेल्या आहेत। काही ठिकाणी कोल्हापूरमध्ये बर्गे काढताना जी उपाययोजना करणं पाटबंधारे विभागाकडून अपेक्षा आहे ती न झाल्यामुळं पन्हाळ्यासारख्या त्या ठिकाणी माजनाळ असू दे, वेतवडे असू दे, या गावांमध्ये बर्गे काढताना अनेक बाजूची जमीन वाहून गेलेली आहे। म्हणजे ज्या सिरियसली अलर्ट 10 दिवसापूर्वी होते, सिरियसली ज्या पद्धतीनं शासनानं याकडे बघणं गरजेचं होतं ते बघितलेलं नाही हे यामध्ये सिद्ध होते। आज शासन जागं झालेलं आहे, आजपासून पंचनामे करणार आहेत। आमची मागणी एवढीच आहे की महसूल खातं आणि कृषी खात्यानं पंचनामे 100% करावेत। आज पिकं हिरवी दिसली असली तरी 8 दिवसात ती पिकं राहणार नाहीत, कुजणार आहेत आणि म्हणून 100% नुकसान झालेलं आहे। सरसकट पंचनामे करावेत। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असू दे किंवा महाराष्ट्रामध्ये असू दे, साधारणपणे सानुग्रह अनुदान हे ताबडतोब आपण देतो। घर पडलं की सानुग्रह अनुदान द्यावं अशी तरतूद आहे। आमची शासनाला मागणी आहे की यामध्ये एखादा मृत्यू झाला, एखादं जनावर मृत्यू झालं, एखादं पूर्ण घर पडलं तर मायनसमध्ये जाऊन त्याला अनुदान द्यावं असा शासनानं GR काढलेला आहे। परंतु 100% घर पडणाऱ्यांची संख्या या ठिकाणी कमी आहे, अंशतः घर पडणाऱ्यांची संख्या जास्त आहे। आणि म्हणून शासनाकडे आमची मागणी आहे की मायनसमध्ये अंशदाचा देखील या ठिकाणी विचार करावा आणि ताबडतोब, कारण की तो काय आता तुमचे पैसे येईपर्यंत भिंत बांधायची थांबणार नाही। पूर्ण ज्याचं घर पडलं तो वेळ घेणार आहे बांधायला, तो अनुदान किंवा बाकीचं कर्जाची व्यवस्था करून तो बांधणार। परंतु ज्याची एक भिंत पडलेली आहे तो उद्या सकाळी बांधकाम चालू करणार आहे आणि म्हणून त्याला सानुग्रह अनुदान हे ताबडतोब मायनसमध्ये जी तरतूद शासनाने केलेली आहे त्यामध्ये ते मिळावं अशी आमची साधारणपणे अपेक्षा या ठिकाणी असणार आहे। आणि मग त्या अनुषंगानं अनेक शहरातला रस्त्यांच्या पॅचवर्कचा विषय असेल, नाले साफसफाई कोल्हापूर शहरामध्ये झाले नसल्यामुळं झालेलं अडचणी या ठिकाणी असेल, या सगळ्याची विनंती आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी केलेली आहे। हॉटेल लक्षा, चव जेवढी खास तितकीच आठवणीत राहणारी। झणझणीत मटणाचा अस्सल गावरान स्वाद, पालव्याचं झणझणीत मटण आणि चुलीवरच्या भाकरीचा सुगंध आता मिळणार आहे एका छानशा जागेत, ते म्हणजे हॉटेल लक्षा। आमची खासियत आहे चुलीवरची गरमागरम भाकरी, पालव्याचं झणझणीत मटण, अस्सल गावरान चवीसह। गावरान मटण जी गावाकडच्या स्वयंपाकाची आठवण करून देईल। याशिवाय लक्षा स्पेशल बिर्याणी, जेवणाची सांगता नव्हे तर सुरुवात वाटावी अशी चव। आमचं वचन, एकदा आलात की चव आणि सेवा लक्षात राहणार। अधिक माहितीसाठी संपर्क 82 61 92 70 71 तसेच 70 66 78 92 92। आमचा पत्ता आहे इस्पुर्ली कुर्डू रोड, येवती फाटा। तर मग एकदा अवश्य भेट द्या। हॉटेल लक्षा, जेवण म्हणजे केवळ भूक भागवणं नव्हे तर एक अनुभव। तर एकदा नक्की भेट द्या।